विद्यार्थी मित्रांनो, डेरिव्हेटिव्हची जी आपली पहिली एक्सरसाइज चालू आहे, या फर्स्ट एक्सरसाइज मधला आज आपण लास्ट टॉपिक टीच करणार आहोत. आतापर्यंत आपण जेवढे पण प्रॉब्लेम घेतले, या प्रॉब्लेम पैकी हा टॉपिक एकदम डिफरंट आहे, म्हणून थोडं केअरफुली लक्ष द्याल. आधी क्वेश्चन नोट करा. अ टेबल ऑफ व्हॅल्यू a table of values of f, g, f dash and g dash. व्हॅल्यूज कशा कशाच्या? f, g, f dash and g dash are given below. आणि एक आपल्याला टेबल दिला आहे, तो टेबल सुद्धा ड्रॉ करा. x, f of x, f of x, g of x, f dash of x आणि g dash of x. x, f of x, g of x, f dash of x and at the last g dash of x. x ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 2, 4, 6. f of x ची व्हॅल्यू आहे 1, 3, 5. g of x आहे 6, 4, 2. f dash of x गिवन आहे -3, 5, -4. 5, -4. आणि ऍट द लास्ट g dash of x गिवन आहे 4, -6, 7. अशा प्रकारे आपल्याला हा टेबल प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे आणि या टेबल वरून आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम विचारला आहे. पहिला प्रॉब्लेम आहे आपलं इफ r of x equal to f of g of x. r of x equal to f of g of x. Find r dash of 2. Find r dash of 2. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम विचारला आहे. अशा टाईपचा जर प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो पेपर मध्ये आला ना, तर स्टुडंटना कन्फ्युजच खूप होतात, कारण हे आपलं पहिलं प्रॉब्लेम आहे. या एक्सरसाइज मध्ये आपण या टाईपचा आतापर्यंत एकही प्रॉब्लेम केलं नाही, म्हणजे हे प्रॉब्लेम खूप डिफिकल्ट आहे असं काहीच नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची, व्हॅल्यू कशाची विचारली आहे तुम्हाला? r डॅश ऑफ 2. जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, त्याच व्हॅल्यूच्या कॉलम मध्ये आपल्या व्हॅल्यू येणार आहे. ओके, साक्षी व्हिडिओ स्टॉप केला ना? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रॉब्लेम काय दिला आहे? हा टेबल गिवन आहे आणि काय म्हटलं? इफ r of x equal to f of g of x, find r dash of 2. फाइंड काय करायचं आहे? r dash of 2. जी पण व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला लावतात, त्याच व्हॅल्यूच्या कॉलम मधल्या व्हॅल्यू, त्याच व्हॅल्यूच्या रो मधल्या, सॉरी नॉट कॉलम, त्याच व्हॅल्यूच्या रो मधल्या व्हॅल्यू आपल्याला पुटअप कराव्या लागणार आहे. हे पहिले तुम्हाला समजलं पाहिजे. फाइंड आउट काय करायला लावलं आपल्याला? r डॅश ऑफ 2. तर 2 च्या रो मधल्याच व्हॅल्यू आपल्याला पुढे कामी येणार आहे. आता प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू लक्ष द्या.
लक्ष द्या इकडे. सोल्युशन R of x equal to f of g of x, f of g of x. याला आता मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता जर विद्यार्थी मित्रांनो मी विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं तर हा होणार डी बाय डी एक्स ऑफ आर ऑफ एक्स, म्हणजेच याला लिहावं लागते आर डॅश ऑफ एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आर ऑफ एक्स काय येणार आर डॅश ऑफ एक्स. त्याप्रमाणे एफ ऑफ जी ऑफ एक्स काय येणार एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. पहा प्रॉब्लेम मी खूप सिंपल सांगत हवा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगितलं मी तुम्हाला. आर डॅश ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. बट यामध्ये एक्स नाही आहे, एक्सच्या ठिकाणी काय आला जी ऑफ एक्स आला. इथे एक्सच्या ठिकाणी एक्स आहे म्हणून आर डॅश ऑफ एक्स. इथं एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे म्हणून एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. पण एक्स म्हणजे एक्स आहे का नाही. सो इनटू जर आपण लोड घेऊ नका, हे एकच प्रॉब्लेम आहे या टाईपचं. बाकी सगळे प्रॉब्लेम जेवढे आपण आधी घेतले आहेत त्याच टाईपचे असतात. इनटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे एक्स आहे का नाही, काय आहे जी ऑफ एक्स. तर जी ऑफ एक्स आला आता एक्स. पुन्हा आर डॅश ऑफ एक्स ऍज इट इज एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स ऍज इट इज. बरोबर. पुन्हा इंटू आता डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे जी डॅश ऑफ एक्स. ओके, सिंपल प्रॉब्लेम होतं. काहीही प्रॉब्लेम मध्ये लोड घ्यायची गरज नव्हती. बघा डबल. पहिले काय केलं, आर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आर डॅश ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. बट एक्सच्या ठिकाणी एक्स आहे का नाही, मग आपण जी ऑफ एक्स ला पुन्हा डिफरन्शिएट करू. तर जी ऑफ एक्सचं काय होणार जी डॅश ऑफ एक्स. एवढं काम झालं. आता पुढे लक्ष द्या काय येणार तर केअरफुली. मला फाइंड काय करायचं आहे आर डॅश ऑफ 2. फाइंड काय करायचं आहे आर डॅश ऑफ 2. आर डॅश ऑफ 2 करायचं आहे म्हणजे एक्सच्या ठिकाणी मला काय पुट करायचं आहे 2. पुट एक्स इक्वल टू 2. एक्स इक्वल टू 2 मी का बरं पुट केला, कारण मला आर डॅश ऑफ 2 काढायचा आहे म्हणून मी पुट एक्स इक्वल टू काय केला 2. करा 2. सो आर डॅश ऑफ 2 इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2. सगळ्या ठिकाणी मी 2 पुट केलं. आर डॅश ऑफ 2 ऍज इट इज, एफ डॅश ऍज इट इज. आता जी ऑफ 2 बघा. जी ऑफ 2 च्या लाईन मध्ये जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू फक्त जी ऑफ आहे ना, जी ऑफ 2. तर 2 च्या लाईन मध्ये जी किती येते 6. 2 च्या लाईन मध्ये जी ऑफ एक्स किती येते 6. तर इथे आला आधी 6 इंटू जी डॅश ऑफ 2. 2 च्या लाईन मध्ये जी डॅश पहा. आधी मी जी ऑफ 2 होतं, जी होता जी डॅश नव्हता. तर 2 च्या लाईन मध्ये जी ऑफ एक्स बघितला. जी ऑफ 2 होतं म्हणून मी 2 च्या लाईन मध्ये जी ऑफ एक्स बघितला. मग जी डॅश ऑफ 2 आहे तर मी 2 च्या लाईन मध्ये जी डॅश बघितला किती आहे 4. हा आला इंटू 4. बट हे पूर्ण कॅन्सल झालं का नाही, आणखी आपलं एफ डॅश ऑफ 6 बाकी आहे. एफ डॅश ऑफ 6 आहे म्हणजे 6 ची लाईन. कशाची लाईन 6 ची लाईन. आणि 6 च्या लाईन मध्ये एफ डॅश. 6 च्या लाईन मध्ये एफ डॅश किती आहे 6 च्या लाईन मध्ये एफ डॅश -4. एफ डॅश ऑफ 6 आहे ना
जी इथली व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यू मध्ये बघा लागते. तर एफ डॅश च्या लाईन मध्ये 6 किती आहे -4. सो फायनल आर डॅश ऑफ 2 इक्वल टू एफ डॅश ऑफ 6 च्या लाईन मध्ये एफ डॅश किती आला -4 इंटू हा किती आहे 4. सो -4 इंटू 4 -16 आर डॅश ऑफ 2. प्रॉब्लेम फिनिश. राईट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं पहिलं प्रॉब्लेम होतं. सेम याच टाईपचं मी आणखी एक प्रॉब्लेम घेतो बाय युझिंग दिस टेबल. तर आपलं जे सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही आधी पहिले प्रॉब्लेम नोट करा. प्रॉब्लेम आहे आपलं एस ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. एस ऑफ एक्स इक्वल टू g of x. find s dash of 6. काय फाइंड करायला लावला आपल्याला? s dash of 6. आता s dash of 6 फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे पुट x इक्वल टू 6. ओके, नाउ सी ऑन द बोर्ड. आता केअरफुली लक्ष द्या. सोल्युशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एस ऑफ एक्स डायरेक्ट एक्सच आहे ना, डायरेक्ट एक्स आहे, तर एस ऑफ एक्सचं काय होणार? एस डॅश ऑफ एक्स. बट इथे जी ऑफ एक्स आहे का? नाही. जी ऑफ एक्स आहे, म्हणजेच जी ऑफ एक्सचं काय होणार? जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स, जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स. बट एक्स म्हणजे एक्स आहे का? नाही. काय आलं एक्सच्या ठिकाणी? जी ऑफ एक्स. तर इंटू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. आता फक्त जी ऑफ एक्स आला, सो यस डॅश ऑफ एक्स इक्वल टू जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स, जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू, आता डायरेक्ट जी ऑफ एक्स आहे, तर जी ऑफ एक्स च डायरेक्ट काय येते विद्यार्थी मित्रांनो? जी डॅश ऑफ एक्स. झालं डेरिव्हेटिव्ह. आता एस डॅश ऑफ 6 विचारला आहे, तर पुट एक्स इक्वल टू 6. व्हॅल्यू पुट करा. एस डॅश ऑफ 6 जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6. जिथे जिथे आपला एक्स होता त्या त्या ठिकाणी मी 6 पुट केला. पुन्हा लक्ष द्या. सो यस डॅश ऑफ 6 इक्वल टू हा जी डॅश ऍज इट इज. आता लक्ष द्या, जी ऑफ 6 आहे, जी आहे, जी डॅश नाही आहे, जी ऑफ 6 आहे. तर 6च्या लाईन मध्ये जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू, 6च्या लाईन मध्ये जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 2. जी ऑफ 6 किती आला? 2 आला. इंटू जी डॅश ऑफ 6 आहे, जी डॅश ऑफ 6 म्हणजे 6च्या लाईन मध्ये जी डॅश ची व्हॅल्यू, 6च्या लाईन मध्ये डी डॅश ची व्हॅल्यू किती आहे? 7. इथे जी ऑफ 6 होता, 6च्या लाईन मध्ये जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू, इथे जी डॅश ऑफ 6 आहे, 6च्या लाईन मध्ये जी डॅश ची व्हॅल्यू. अगेन यस डॅश ऑफ 6 ऍज इट इज इक्वल टू, आता काय आहे विद्यार्थी मित्रांनो? जी डॅश ऑफ 2 आहे, म्हणजे 2 ची लाईन बघा लागणार. कोणाची लाईन? 2 ची लाईन. आणि व्हॅल्यू कशाची? जी डॅशची. जी डॅश ऑफ 2 आहे, तर 2च्या लाईन मध्ये जी डॅश, 2च्या लाईन मध्ये जी डॅश किती आला? 4. सो 4 इंटू 7. 4 इंटू 7 किती? 28. सो यस डॅश ऑफ 6 चा आन्सर विद्यार्थी मित्रांनो
28. Okay, write down this fast.